आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी वडापाव बनवतोय. त्यासाठी मी इथे 1 ते 1.5 किलो बटाटे शिजवून घेतलेले. पहिले बटाटे शिजवून घ्यायचे, जास्त गाळ होईपर्यंत बटाटा अजिबात शिजवायचा नाही आहे. बटाटा सोलून घेतला की गार होऊन द्यायचा आणि गार झाला की मॅचरने बारीक फोडून घ्यायचा. त्यानंतर आपण इथे भाजीसाठी एक मसाला तयार करून घेऊ. धने, जिरे आणि बडीशेपचा आपण इथे कूट करून घेतलेला आहे. नंतर आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायचं आहे. यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण भरपूर वापरायचं, ज्यामुळे काय होतं भाजीची जी चव असते ती चांगली वाढते. पळीभर तेल घालायचं आहे. त्यामध्ये जिरी, मोहरी आणि जो कूट आपण करून घेतलेला आहे धने, जिरे, बडीशेपचा तो तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा. नंतर जो हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला आहे तो ठेचा घालायचा आहे. कढीपत्ता भरपूर यामध्ये घाला. आता इथे तुम्ही कढीपत्ता वाटणामध्ये घातला ठेच्याबरोबर तरी चालेल. नंतर हळद आणि हिंग घालून आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा. मसाला व्यवस्थित हलवून घेतला की त्यामध्ये आपण जो बारीक करून घेतलेला बटाटा आहे तो बटाटा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता जर तुमच्याकडे भाजी जास्त प्रमाणात बनत असेल आणि झाऱ्याने हलवायला जर तुम्हाला जास्त मेहनत लागत असेल तर इथे सुद्धा तुम्ही मॅचरचा वापर करू शकता. झाऱ्याने व्यवस्थित भाजी खालीवर करून घ्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि साधारणतः 10 मिनटं बारीक गॅसवरती भाजी वाफत ठेवायची. जितकी चांगली भाजी तुमची वाफवून घेशाल, परतून घेशाल, तेवढंच तुमच्या वड्याची जी चव असते ते एकदम भारी लागते. भाजी आपण चांगली परतून घेतली की वरनं भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला यामध्ये घालून घ्यायची. कोथिंबीर घातली की भाजी व्यवस्थित हलवून घ्या आणि भाजी गार करायला ठेवा. आता भाजी गार होईपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. चटणी बनवण्यासाठी आलं, लसूण, थोडंसं फुटाणा डाळ, जिरे घेतलेले, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. नंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर आणि थोडासा पुदिना, 1 चमच्याभर साखर घालायची आहे आणि बर्फाचे खडे चवीप्रमाणे मीठ घालून ही चटणी आपल्याला थोडीशी पातळसर करायची, जेणेकरून आपण पावाला व्यवस्थित लावू शकतो. मीठ घालावून आता आपण इथे पीठ खालवण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे, थोडासा हिंग, हळद, थोडंसं लाल तिखट, ओवा घालायचा आहे, थोडंसं चिमूटभर सोडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि यामध्ये पाणी घालून मिक्स करायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. वरनं परत एकदा थोडंसं पाणी घाला आणि घट्टसर असं हे पीठ आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. आता वडे तळताना पीठ कसं खलवायचं आहे, जास्त पातळ खलू नका किंवा जास्त घट्टही खलू नका. पातळ खलवलं तर वरती जे कोटिंग असतं वड्याच्या ते व्यवस्थित बसणार नाही आहे. घट्ट खलवलं तर वरचंच कोटिंग जे असतं पिठाचं ते खूप जाड होईल आणि मग आपल्याला नुसतं पीठच खाल्ल्यासारखं वाटेल. मीडियम असं खलून घेतलेलं आहे. भाजी इथे तुम्ही बघू शकता गार झालेली आहे. अजिबात भाजी ओलसर वगैरे झालेली नाही. छोटे छोटे गोळे करून घ्या. वडे चांगले असे थापून घ्या. आता काही ठिकाणी वडे गोल बनवले जातात, काही ठिकाणी वडे असे पातळ थापून केले जातात आणि वड्यांमध्ये दुसरा एक प्रकार म्हणजे जंबो वडे. जे जंबो वडे असतात ते साईजने खूप मोठे असतात. जेवढा तुमचा पावाची साईज असते अगदी त्याच प्रमाणामध्ये जंबो वडा मोठा बनवला जातो. आपण इथे मीडियम साईजचे वडे बनवून घेणार आहे. आता इथे छोटे छोटे गोळे घेऊन वडे इथे मी थापून घेते. इथे बघू शकता वडे थापून घेतलेले. आता तळून घेणार आहे. पीठ या पद्धतीने हाताने परत एकदा हलवून घ्या. तेल मी पहिलंच गरम करायला ठेवलं होतं. तेल पुरेसं असं गरम करून घ्या. जर तुमचे तेल गरम नसेल तर वडा विरघळण्याची शक्यता दाट असते. वडे तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच सोडायचे. थोडेसे वडे तळले गेले की मग उलटे करायचे. लगेच तेलामध्ये सोडल्या वडे अजिबात तेलकट उलटे करू नका, नाहीतर तेव्हासुद्धा तुमचे वडे फुटण्याची दाट शक्यता असते. थोडे वडे तळले गेले की मग उलटे करा आणि व्यवस्थित असं जरासा कुरकुरीतपणा येईपर्यंत वडे चांगले तळून घ्या. हलका असा सोनेरी गोल्डन कलर आला तळण्यासारखा की मग वडे इथे काढून घ्या. तर इथे तुम्ही बघू शकताय वडा फुटलेला नाही आहे, तेलकट झालेला नाही आहे. अगदी गाडीवरती मिळतो ना त्याच पद्धतीने आपण हे वडे इथे बनवून घेतलेले. वड्याची सगळ्यात महत्त्वाची टेस्ट जी असते, वड्याची भाजी तुम्ही किती टेस्टी करताय त्यावरती. तुम्हाला रेसिपी आवडली, लाईक शेअर नक्की